नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण बघूया सुरमई तवा फ्राय. खूप दिवसापासून तुम्ही रेसिपीची वाट बघत आहात. आता आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी सुरमई फ्राय रेसिपी. ही अशी सुरमई मी आणली आहे मार्केटमधून आणि तिला आपण मस्त पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतले आहे. सुरमईसाठी लागणारं साहित्य मित्रांनो बघू आपण तर. या ठिकाणी सुरमई फ्राय करण्यासाठी आपण घेतलेलं साहित्य: बेसन, लाल लाल मिर्च मसाला, हळद आणि अर्धा लिंबू आणि मीठ. चला तर मग आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. मस्त आहे. सुरमईवरती असं एकत्र ते टाकायचं आहे. नंतर हाताने असं मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ तुम्हाला चवीप्रमाणे टाका. 1 ते 1.5 चम्मच मीठ खूप झालं, खूप होतं त्यासाठी. कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये पण मीठ असतं आपल्या. अशा पद्धतीने त्याला एकजीव करून घ्यायचं सर्व मसाल्यांसोबत सुरमईला. एका पीस करून झाल्यानंतर असं त्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण घेऊन तवा आता आपण गॅस चालू केला आहे. त्यामध्ये टाकायचं आहे 3 ते 4 चम्मच तेल आणि तेल चांगला असं गरम होऊन द्यायचं आहे. मीडियम गॅस ठेवा आणि तेल मस्त गरम होऊन द्या. त्यानंतर आपण आपली सुरमई फ्राय करणार आहोत. आणि हे अशी आपण मसाला लावलेली सुरमई तव्यावरती आता थोडा तव्यात फ्राय करणार असते तेलामध्ये. सुरमई खूप टेस्टी आणि छान लागते. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने सुरमई बनवून बघा घरी, तुम्हाला खूप आवडेल. आणि असेच नवीन चांगल्या व्हिडिओ रेसिपीसाठी आपल्या राजेश फूडीज चॉईस या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी अशी नवीन रेसिपी घेऊन येत राहील. आता तुम्ही शेवटपर्यंत बघा. सुरमई किती मस्त सुंदर आणि छान दिसते आपली तयार झाल्यानंतर. आपल्याला त्यामध्ये सोडलं 3 ते 4 साईडने न दुसऱ्या साईड त्याच्या असे शिजली पाहिजे. आणि बघा आता तुमच्या तोंडाला पण पाणी सुटत असेल आणि तेलाचा आवाज बघा कसा आहे फ्राय होत असताना. चला तर मित्रांनो, आता आपली सुरमई फ्राय रेडी झाली आहे. त्याला मस्त आता आपण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊया. बघा किती छान दिसत आहे फ्राय. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.